नमस्कार. मी अष्टविनायक कोचिंग क्लासेस मधून थोरात सर पुन्हा आपल्या माझ्या युट्यूब चॅनलवरती एबीसी वरती आपलं स्वागत करतो. आपण इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय लेक्चर सिरीज चालू केली. त्यामध्ये काय काल परवा दिवशी आपण काय काल आपण पाहिलं की अल्केन काय आहे, अल्केनचं नॉमनक्लेचर काय असतं, कसं नॉमनक्लेचर आयुपीएससी नेम पाहिलं आपण, कॉमन नेम्स पाहिले, त्याचे स्ट्रक्चर पाहिले, त्याच्यानंतर काय एक पोझिशनच्या बाबतीतही तुम्हाला सांगितलं होतं. हे काही साऱ्या काय एकदम झिरो टू हिरो असं काही बेसिक अशा काय आपण काय गोष्टी मागच्या लेक्चर मध्ये आपण शिकलेलो आहोत. जर का कोणी ते मागचे लेक्चर कोणी पाहिले नसतील अल्केनच्या बाबतीत ते वगैरे तर काय की डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या व्हिडिओची लिंक टाकून दिलेली आहे, तर काय तुम्ही नक्की न जाऊन एकदा काय त्या व्हिडिओला पाहून घ्या. आणि काय आज आपल्याला काय पाहायचंय तर अल्किन पाहायचंय. हे अल्किन पाहायचंय कारण की काय आपण काल काय पाहिलं काय अल्किन, आणि आज आपल्याला काय पाहायचंय तो अल्किन, आणि उद्याला काय पाहू आपण अल्काइन. ठीक. आता पहा हा अल्किन जो आहे, ठीक, हा अल्किन आज आपण काय पाहणार आहोत अल्किन. हे अल्किन पाहत असताना काय आहे, या अल्किन मध्ये आपल्याला काय काय पाहायचंय बाबा. आज आपण फक्त एवढं पाहायचंय काय याचं कॉमन नेम काय आहे, आणि याचं नॉमनक्लेचर युपीएससी नॉमनक्लेचर काय असतं, याच्या काही त्याच्यानंतर ती पोझिशनची वगैरे नॉमनक्लेचरच जास्त करून आपल्याला याच्यामध्ये शिकायचं. काय एवढं काय भर द्यायचं नॉमनक्लेचरवरती, कारण की तुम्हाला मी काय म्हणलो की आपल्याला इयत्ता 12वीची काय मोठे मोठे चॅप्टर चालू करायचे, जिथे काय आल्डिहाइड, कीटोन्स, फिनॉल्स, इथर हे सगळे चॅप्टर आहेत. काय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह सारखं मोठं चॅप्टर आहे. हे सगळे चॅप्टर आहेत आणि ते समजण्यासाठी, तो मोठा चॅप्टर समजण्यासाठी मला जो आहे माझा पाया जो काय माझा बेसिक जो आहे तो माझा हा आहे. ठीक आहे. आणि हा बेसिक मला आलाच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा बेसिक मला आलाच पाहिजे. या कारणासाठी काय आपण काय अल्किन एक केलं. मग याच्यामध्ये एक मला सांगा अल्किन, अल्किन म्हणल्यावर मी काय म्हणलो होतो अल्किन, अल्किनच्या बाबतीत काय तुम्ही करू शकता की या अल्किनच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता की हे अल्किन जे असतात असे कंपाऊंड ज्याचे की मध्ये काय असतात तर डबल बॉन्ड असतात. इथं वाटलंच तर लिहू शकतो ते द हायड्रो कंपाऊंड काय द हायड्रो कंपाऊंड इन विच सी बॉन्ड सी करतो काय त्यावेळेस डबल बॉन्ड करतो काय कार्बन कार्बन. ठीक आहे. याचा अर्थ काय झाला कार्बन कार्बन. ठीक आहे. सी डबल बॉन्ड सी अटॅच्ड विथ डबल बॉन्ड. काय द हायड्रो कंपाऊंड इन विच कार्बन 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 काय द हायड्रो कंपाऊंड इन विच कार्बन कार्बन अटॅच्ड विथ डबल बॉन्ड, अटॅच्ड विथ डबल बॉन्ड नोन एज, इथं नका काढू. ठीक आहे. पुन्हा नंतर कन्फ्युजन होऊन जाईल तुम्हाला. ठीक. पहा कार्बन कार्बन अटॅच्ड विथ डबल बॉन्ड नोन एज अल्किन. ठीक आहे. इथं काय करायचं नोन ऍज अल्किन. एवढी साधी आणि सोपी काय आपण काय अल्किनची काय व्याख्या करू शकतो, आपण काय याची डेफिनेशन करू शकतो. आता हे झालं अल्किनच्या बाबतीत. काय आहे आता अल्किनचं आपल्याला काय बघायचं की बाबा आपल्याला काय नॉमनक्लेचर बघायचं. हे नॉमनक्लेचर पाहत असताना, हे अल्किनचं नॉमनक्लेचर पाहत असताना काय मी काय म्हणलो कोणतेही नॉमनक्लेचर पाहत असताना थोडेसे काय आहेत बेसिक पॉईंट असतात. दोन याच्यामध्ये नॉमनक्लेचर डिफाईन होणार काय त्यांचं कोणत्या कोणत्या याच्यामध्ये काय एक कॉमन नेम आणि एक आयुपीएससी. ठीक आहे. पाहूयात आपण एक 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 काय ते पाहून. चला इकडे पहा की अल्किनचं नॉमनक्लेचर जे दोन याच्यामध्ये पहिला काय असणार आहे तो कॉमन नेम. ठीक आहे. कॉमन नेम. दुसरा वाला आयुपीएससी. ठीक आहे. आयुपीएससी कॉमन नेम मध्ये बघा, या कॉमन नेम मध्ये काय आहे, या कॉमन नेम मध्ये याचं जे असतं जसे काय याच्या बाबतीत अल्केनच्या बाबतीत जो आला होता काय होता अल्केनच्या बाबतीत एन, एन अल्केनच्या बाबतीत एन. तसंच याच्या बाबतीत काय येईल इन. ठीक आहे. याच्या बाबतीत काय असेल तो इन असेल. आणि हे कॉमन नेम पाहत असताना आपल्याला काय बघायचंय की याच्यामध्ये आपण काय दिसतं की आपल्याला अल्कायलीन, काय अल्कायलीन हा जो लीन जो प्रिफिक्स आलेला काय सफिक्स आलेला हा लीन काय वाय एल लीन, लीन हा वाला लीन जो प्रिफिक्स सफिक्स आहे, हा लीन जो सफिक्स आहे तो आपल्याला सफिक्स काय हर एकाच्या पुढे वापरायचा आहे. आपण वेळ न वाया घालता काय एक एक एक्झाम्पल घेऊया.
आणि काय सोडत एक नक्की लक्षात ठेवा, कधीच मिथायलीन मिथायलीन कधीच एक्झिस्ट करत नाही. मिथायलीन कधीच एक्झिस्ट करत नाही. का करत नाही? कारण की आपली कंडिशन काय, आपली डेफिनेशन काय म्हणते आपल्याला, की कार्बन कार्बन मध्ये काय आहे, डबल बॉन्ड असला पाहिजे. पण डबल बॉन्ड असण्यासाठी काय, दोन कार्बन तरी एक्झिस्ट पाहिजे ना तिथं. पण मिक्सच्या बाबतीत काय, एकच कार्बन एक्झिस्ट असतो. मग एकच कार्बन आहे तर तो काय डबल बॉन्ड कसं फॉर्म करत, आहे की नाही? त्याच्यामुळे काय मिथायलीन एक्झिस्ट करत नाही. मग आता चला इथायलीन करतो का नाही आपल्याला ते पाहायचं. हे आपण फक्त आणि फक्त काय कॉमन नेमच पाहत होतात. ठीक आहे, बघा सी डबल बॉन्ड सी करतो. ठीक आहे, आता व्हॅलेन्स हायड्रोजन किती लागणार ते बघायचं. हे बघा या कार्बनच्या बाबतीत एक दोन बॉन्ड आहेत. किती बॉन्ड बनवू शकतो बरं कार्बन माझा? चार ना. ठीक आहे, बघा एक दोन हा तीन चार. याच्या बाबतीत एक दोन तीन चार. सगळीकडे काय एच, हायड्रोजन लावून टाकायचं. याला मी कसं लिहिणार बरं? CH2 हा डबल बॉन्ड CH2. याच नाव लिहित असताना मी काय म्हणलो, अल्क अल्क आणि काय लिन. ठीक आहे, पहा मग दोन कार्बन वाला एक आणि दोन कोण असतो बरं माझा? इथाईल. ठीक आहे, आता लीन माझा काय लागणार? सफिक्स लागणार इथाईल. समजलं? कॉमन नेम कसं लिहू शकतो आपण? आयलिन आयलिन. ठीक आहे, आयलिन. ठीक आहे, पहा आता बघा याच स्ट्रक्चर बघा, दोन नंबरचं बघा, कार्बन सिंगल बॉन्ड सी डबल बॉन्ड सी असं जेव्हा स्ट्रक्चर असेल त्यावेळेला पहा हायड्रोजन लावायचे आपल्याला. बघा याच्या बाबतीत एक कार्बन इथं आहे, एक बॉन्ड इथं आहे. ठीक आहे, एक दोन तीन चार. याच्या बाबतीत बघा बरं, एक दोन तीन इथं चार. हा याच्या बाबतीत एक दोन इथं आहे, तीन चार. ठीक आहे, सगळीकडे काय हायड्रोजन लावून टाका. आता एवढ्यालाच घ्या बरं, काय लिहू शकतो मी त्यालाच इथं? CH3. ठीक आहे ना, यालाच मी काय लिहू शकतो इथं? CH3. हा याला CH बॉन्ड CH हा डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2. हे लिहित असताना आता मग बघा एक दोन तीन काउंट नंबर करायचे कार्बनचे, किती कार्बन आहेत ते मोजायचे. बघा एक दोन तीन. तीन वाला कोण होता बरं माझा? प्रो. मग प्रोपाय. आता प्रोपाय झाला त्याच्यानंतर काय लीन काय सफिक्स लावून टाकायचं, प्रोपायलीन. समजते? तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता पहा हे झालं प्रोपायलिनच्या बाबतीत. आता आपण याच्या पुढचे काय स्ट्रक्चर वगैरे पाहूयात. जर का त्यानं मला काय म्हणला की असं स्ट्रक्चर दिलं जस्ट असं दिलं, आता मी काय करणार तसं हे करत बसणार नाही कार्बन कार्बन. ते तुम्ही काय तुमच्या प्रॅक्टिस सेशन मध्ये तुम्ही करायचं. ठीक आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH2 बॉन्ड C H डबल बॉन्ड CH2. हे असं जर का मला स्ट्रक्चर दिलं आणि आता काय कॉमन नेम काय आहे जर का विचारलं मला, काय कॉमन नेम जर काय मला विचारलं तर मी पहिल्यांदा काय करणार, याची काउंट नंबरिंग बघा किती आहे बघा, एक दोन तीन आणि हा चार. किती आहेत? एक दोन तीन चार. चार वाला कोण होता बरं माझा? ब्यूट. हा मग ब्यूट आहे. ठीक आहे, ब्यूट आहे. हा आणि मीन कोण झाला माझा? तो ब्युटायलिन. सेम टू सेम. त्यानं जर का मला काय म्हणला की समजा आपण त्यानं म्हणला की पेंटायलिन कर, पेंटायलिन. ठीक आहे, मी आधी नाव लिहितो पेंटायलिन कर. ठीक आहे, पेंटायलिन. बघा आपण CH3 सिंगल बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड C H डबल बॉन्ड CH2. तुम्ही याच्यामध्ये हर एकाची व्हॅलेन्सी पण पाहू शकता की प्रत्येक कार्बननं फक्त आणि फक्त चारच बॉन्ड बनवलेला आहे. कुठल्याही एखाद्या कार्बननं दोन बॉन्ड किंवा एक बॉन्ड एक्स्ट्रा बनवलेला नाही. ठीक आहे, पेंटायलिन बघा एक दोन तीन चार पाच. पाचवाला झाला माझा पेंटायलिन डबल बॉन्ड इथून मी दिलं. ठीक आहे, हे झालं. तर मग चला मग मित्रांनो, हे काय आपण सगळं काय बघितलं कशाच्या बाबतीत बघितलं की काय आहे फक्त कॉमन नेमच्या बाबतीत बघितलं. आता आपल्याला काय बघायचंय की काय आहे आपल्याला काय IUPAC नेमकडे आपण जाऊया डायरेक्ट. चला IUPAC नेम जसं मागच्या नेम मध्ये काय अल्कायलीन, काय अल्कायलीन कॉमन काढलो होतो मी,
या वेळेला काय मी काढणार, तोच अल्किन, तोच मी काय कोण करणार, अल्किन आहे की नाही. मग आता बघा, या अल्किनच्या बाबतीत बघत असताना याचे म्हणजे काय सेम रूल असते आययुपीएससी मध्ये, सेम रूल मी जे काही तुम्हाला काल परवा लिहून दिलो होतो अल्किनच्या बाबतीत. जर कोणी अजूनही म्हणतो, जर की कोणी अल्किनचं लेक्चर पाहिलं नसेल तर प्लीज डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक टाकलेली आहे. आपण काय करा, ते 4 व्हिडिओचे ते पाहून घ्या आणि त्याच्यानंतर काय तुम्ही अल्किनचा व्हिडिओ पाहू शकता. पहा, ज्या वेळेला आपण काय या अल्किनच्या बाबतीत बोलतो, कोणत्याही आययुपीएससी नेमच्या बाबतीत बोलतो, मी काय म्हणलो की काही कॉमन रूल आहे, काही कॉमन रूल आहे जे की काय आपण पहिला रूल काय म्हणतो की काय, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. काय आहे, साधा आणि सिंपल, काय एकच लक्षात ठेवायचं सुरुवातीला, काय सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. आणि सेकंड रूल काय म्हणणार, नंबरिंगचा, त्याच्यानंतर ब्रांचिंगचा. मग ब्रांचिंग कुठे आहे, काय नाही, 1 2 3 वगैरे, ठीक आहे. तिथं आपण एक 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 पाहूयात. चला बघा, मी काय म्हणलो अल्किन. मग मिथिन एक्झिस्ट करेल का बरं, नाही करणार. ठीक आहे. आता इथिन बघा, CH3 CH2 डबल बॉन्ड CH2, ठीक आहे. व्हॅलेन्सी पण सेम आली पाहिजे. या कार्बनच्या बाबतीत 2 हायड्रोजन आणि 2 बॉन्ड 4 झाले, या कार्बनचे 2 हायड्रोजन 2 बॉन्ड 4 झाले, ठीक आहे. कार्बन किती बॉन्ड फॉर्म करू शकतो, फक्त आणि फक्त 4च. त्याच्यामुळे बघा हे 1 आणि 2, त्याचं नाव काय झालं, इथ, आणि काय इन, काय इन, इथिन, ठीक आहे. तो कोण झाला माझा, इथिन. आता बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH, या टायमाला बघा 1 2 3, 3 वाला कोण माझा, प्रोप, आणि काय आहे 1 2 3, काय प्रोप, आणि काय प्रोपीन, हा कोण झाला माझा, प्रोपीन. मग तुम्हाला एवढं सोपं असेल का हे, हा एवढं सोपंच आहे. बट याच्यामध्ये काय आहे, थोड्याशा कंडिशन्स थोड्याशा अजून थोड्याशा वाढलेल्या आहेत. म्हणजे काय आहे, फक्त की बाबा पोझिशनचा, मी काय हे झालं प्रोपीन. आता याची आणखीन एका पद्धतीने आपण काय नामोनिक्लेचर लिहू शकतो, ठीक आहे. बघा, मी काय डायरेक्ट ब्युटाईप पासून चालू करू. जर का स्ट्रक्चर असं असेल, हा जर का स्ट्रक्चर असेल, मग मला सांगा कोणतेही कॉमन नेम देत असताना, कॉमन नेम काय सॉरी आययुपीएससी नेम देत असताना तुम्हाला मी पहिला रूल काय सांगितलं होतो, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. काय काही बघायचं नाही, फक्त लॉंगेस्ट चेन कुठले आहे ते बघायचं. मग 1 2 3 4, इथं कुठं ब्रांचिंग नाहीयेच आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही, फक्त ही झाली म्हणजे लॉंगेस्ट चेन, ठीक आहे. आता नंबरिंग, मला सांगा जेव्हा मी काय अल्केनच्या बाबतीत नंबरिंग वगैरे देत होतो त्यावेळेला मी कशाला नंबरिंग एकदम काय प्रिफरन्स कशाला देत होतो, की जर का ब्रांचिंग वगैरे जर आली, जर का ब्रांचिंग वगैरे जर का आलेली असेल तर त्या ब्रांचिंगला कमीत कमी नंबर भेटावं. याच्या बाबतीत तुम्ही इथे कुठेतरी लिहून घ्या की काय आहे आययुपीएससी म्हणजे इथे एक पॉइंटच एकदम एक मोठासा पॉइंट काय आहे, याची म्हणजे कुणाला प्रिफरन्स आधी दिली पाहिजे. बघा, डबल बॉन्डला आधी प्रिफरन्स द्यायची, त्याच्यानंतर इज ग्रेटर दॅन, ठीक आहे. हे कशाचं, ग्रेटर दॅनचं, ठीक आहे. डबल प्रिफरन्स द्यायच्या बाबतीत डबल बॉन्डला आधी एक कमीत कमी नंबर यावा. त्याच्यानंतर काय, जर का ब्रांचिंग असेल तर मग, ठीक आहे. आधी ब्रांच बघायची नाही, जसं आपण अल्केनच्या मध्ये काय आधी ब्रांच बघत होतो तसं या वेळेला काय आहे, डबल बॉन्डला बघायचं फक्त आणि फक्त अल्किनच्या बाबतीत, ठीक आहे. अल्किन बघत असताना ते फंक्शनल ग्रुप वगैरे एखादा अटॅच असेल तर ते काय बघायचंय, कधी बघायचंय, काय त्याची प्रिफरन्स ऑर्डर असेल ते आपण काय हळूहळू काय शिकूयात. पण सध्याच्या स्थितीला काय आहे, आपल्याला काय पाहायचंय की डबल बॉन्डला आपल्याला पहिल्यांदा काय शुअर व्हायचं की डबल बॉन्डला कमीत कमी नंबर यावा. आणि जर का डबल बॉन्ड आणि जर का ब्रांच, जर का ब्रांचिंग नसेल, यासारखी जर का ब्रांचिंग नसेल तर काय मला टेन्शनच नाही. पण जर का ब्रांच असेल तर काय एखादी ब्रांच आलेली असेल त्या चेन मध्ये, तर त्यावेळेला काय कमीत कमी नंबर आधी कुणाला गेला पाहिजे, डबल बॉन्डला. आधी कमी नंबर डबल बॉन्डला द्यायचा आणि त्याच्यानंतर ब्रांचला द्यायचा. ओके, नाव लेट्स सी. इथं पहा की किती अर्बन आहेत, 1 2 3 4. मग मी काय म्हणलो आधी डबल बॉन्डला, इथं ब्रांचचा तर विषयच नाही. चला, डबल बॉन्डला कमीत कमी नंबर आला पाहिजे. मग मी इथून लिहू का बरं, 1 2 3 4. डबल बॉन्डला बघा इथं किती नंबर आला, इथं सुरुवात आहे. मी काय म्हणलो स्टार्टिंग पासून जेव्हा जातो आपण 1 2 3, त्या 3 नंबरला आहे का अटॅच, हो आहे, डबल बॉन्ड आहे ना 3 नंबरला, त्याच्यामुळं बघा मग काय 3 नंबरला. मग मला सांगा इथून काय गेला, 3 भेटायला, आणि इकडून जर का आलो एक, एकला विचारणार डबल बॉन्ड आहे का तुझ्याकडं, आहे. मग बघा 1,
कमीत कमी नंबर कुठून भेटायला त्या साईडनं माझ्या, ठीक आहे, लेफ्ट हँड साईडनं, काय सॉरी राईट हँड साईडनं मला भेटायला, ठीक आहे. म्हणून काय नंबरिंग काय असेल, 1 2 3 आणि 4, ही अशी नंबरिंग असेल. मग असं नंबर असताना बघा कॉमन नेम काय, नॉमन क्लिअर काय कसं द्यायचं आयुपीएससी नेम, हा किती आहेत काउंट झालं आता नेम काय ना मोजा बरं किती आहेत ते, 1 2 3 4, 4 वाला कोण होता माझा, ब्यूट, ब्यूट 4 वाला कोण होता माझा, ब्यूट, हा ब्यूट 1 आणि काय इन, जिथे मी ब्युटीन लिहित होतो ना मग अशी, जिथे मी ब्युटीन लिहित होतो इथं मी काय टाकावलं, त्याची पोझिशन सुद्धा टाकायला लागलो. जिथं मी ब्युटीन लिहित होतो इथे मी काय करायलो, त्याची पोझिशन सुद्धा टाकायला लागलोय. का पोझिशन टाकायची मला गरज आहे बरं, की ज्या वेळेला हा जो डबल बॉन्ड आहे तो जेव्हा शिफ्ट होत जाईल त्यावेळेला मला समजावं की तो कितव्या नंबरला आहे की नाही, कितव्या नंबरला आहे. त्यामुळं काय मला तिथं समजावं, याच कारणामुळं काय आहे तिथं पोझिशन टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग याचं कॉमन नेम हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे, फक्त आणि फक्त या स्ट्रक्चरच्या बाबतीत. ओके, फक्त आणि फक्त या स्ट्रक्चरच्या बाबतीत हे दोन्ही कॉमन नेम बरोबर आहे. मग ब्यूट 1 इन, ब्यूट मला काय सांगतं बरं, 4 आहेत, 1 2 3 4 आहेत. ओके, इन काय सांगतोय की डबल बॉन्ड आलेला आहे. एन जर आला असता तर काय सांगितलं असतं त्याने मला बरं, काय सिंगल बॉन्ड ना अटॅच आहेत. इन मला काय सांगतोय की डबल बॉन्ड नाही. जर मला एक स्वतःचा प्रश्न विचारतो, जर का आईन आला असता, आईन जर का आईन आला असता तर मग काय सांगितलं असतं त्याने मला, की बाबा की इथं डबल नाही तर इथं काय ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे, ते आपल्याला उद्याला पाहायचंच आहे, पण आधी हे बोलून घ्या. इन आलाय म्हणून काय तो म्हणणार डबल बॉन्ड आहे. मग आता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मी डबल बॉन्ड इथं देऊ, इथं देऊ, इथं देऊ का कुठं देऊ. मग हा 1 काय सांगतोय, मला सांगतोय की काय 1 हा जो आहे डबल बॉन्ड एकतरी या 1ला या कार्बनला तर द्या, इथं इथं, म्हणून मी काय इथून दिलं. ठीक आहे, समजलं हे आपल्याला. चला या आपण याच्या पुढच्या अजून उदाहरण पाहूया. जर का समजा हे वाला कॉमन बघा बरं, आता तुम्हाला जमतं का, इथं डबल बॉन्ड. चला काय रूल म्हणतो बरं आपला, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. चला इथं ब्रांच नाही म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. चला हा मग आता नंबरिंग, कुणाला आधी नंबर कमीत कमी यायला पाहिजे डबल बॉन्डला, बरोबर इकडून देऊन बघा बरं, 1 2 3, 3 नंबरला डबल बॉन्ड अटॅच व्हायला आहे ना, 3 नंबरला व्हायला. मग इकडून बघा बरं, 1 2 2 नंबरला अटॅच व्हायला. मग कुठून देऊ बरं मी, त्या साईडनं 1 2 3 4 5. ठीक आहे, हा 5 असेल तर हा मग सांगा बघू मला, 1 2 3 4 5 वाला कोण होता माझा, पेंट, पेंट. हा पोझिशन किती नंबरला आहे बरं, 1 ला आहे का, नाहीये डबल बॉन्ड, 2 ला, हा डबल बॉन्ड 2 ला आहे, त्याच्यामुळे काय होणार मी पेंट, हा काय मग इथं बघा पेंट 2 इन, माझं नाव काय आलं त्याचं, पेंट 2 इन. चला मग ह्याच्या पुढे अजून जाऊयात आपण. असं जर का स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, असं जर का स्ट्रक्चर कसं नॉमनक्लेचर करणार बरं मी याचं. हा पहिल्यांदा काय घाबरायचं नाही, कितीही मोठं स्ट्रक्चर जरी आलं तरी सुद्धा काय पहिली गोष्ट घाबरायचं नाही, कारण की काय आपण कोणासोबत शिकत आहोत, आपण एबीसीच्या प्लॅटफॉर्मवरती शिकवत आहोत आणि काय आपण एकदम 0 to हिरो बेसिक पासून आपण एकदम खालच्या स्तरापासून आपण काय घेत आहोत, त्याच्यामुळे काय घाबरायचं नाही. बस पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं, असं नॉमनक्लेचर देत असताना काय करायचं, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन, एकच लक्षात ठेवा. हा चला लॉंगेस्ट चेन बघा बरं कुठली आहे, 1 2 3 4 5. हा मी असंही जाऊन बघतो 1 2 3 4, तिकडून येऊन बघतो 1 2 3 4. मग काय सरळ आणि सोपी काय साधी मला सरळच पडायला, लॉंगेस्ट चेन माझी काय झाली हे बघा. माझी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केलो. आता नंबरिंग मी काय म्हणलो, जर का ब्रांच, जर का जोवर ब्रांच नाहीये तोवर ठीक आहे, साधा आणि सोपा आहे आपल्याला, म्हणजे डोळे आपण एकदम हे करायचं. पण जर का ब्रांच आली थोडस सांभाळून मग बघा, आता डबल बॉन्ड जर का असेल तर मग आधी प्रिफरन्स कुणाला देणार,
ब्रांचला कमीत कमी नंबर यावा काय, कशाला नंबर यावा, डबल बॉन्डला. तर तुम्ही काय प्रिफरन्स द्यायचा, डबल बॉन्डला. ठीक आहे, बघा इकडून दिल्यावर डबल बॉन्डला कमीत कमी नंबर येईल का, नाही, इकडून देतो 1 2 3 4 5. ठीक आहे, 1 2 3 4 5. मग सेम टू सेम, काही बदल नाही याच्यामध्ये, बाकी वेगळा काहीही बदल नाही. जसं आपण तिथं त्या ब्रांचिंगच्या बाबतीत आधी काय ब्रांचिंग लिहित होतो की 2 मिथाईल 3 इथाईल 4 मिथाईल 4 इथाईल. मग ते सेम टू सेम काय, 2 मिथाईल ग्रुप अटॅच असतील तर काय डाय करत होतो, 3 असतील तर ट्राय करत होतो, 4 असतील तर टेट्रा करत होतो, आहे की नाही. हे सेम टू सेम सेम, बाकीच्या गोष्टीमध्ये कसल्याही पद्धतीचा चेंजेस नाही. फक्त चेंजेस कुठे आहे इथं की प्रिफरन्स. प्रिफरन्स आधी आपण कुणाला दिलेला आहे, डबल बॉन्डला. ठीक आहे, नंतर मग ब्रांचिंग. मग आता पहा झालं, त्याच्यामुळे आधी काय लिहिणार तुम्ही, ब्रांचिंगला लिहिणार. ब्रांचिंग किती नंबरला आहे बरं, 1 2 3. 3 नंबरच्या कार्बनला माझी ब्रांचिंग आहे. मग ती कशाची आहे बरं, ही एकच CH3 ची आहे. मग हा कोण झाला, मिथाईल झालं ना, मिथाईल. हा, मग आता बरं मोजा बरं, 1 2 3 4 5. 5 ची चेन आहे, 5 ची जर चेन असेल तर मग काय झालं माझा तो पेंट. काय झाला माझा तो पेंट. हा, आता डबल बॉन्ड पुन्हा पोझिशनला आहे बघा बरं, 1 ला आहे का, 1 कार्बन आहे का, नाही. डबल बॉन्ड 2 ला पहा बरं, इकडं इकडं नाही, इकडं आहे. मग काय 2 ला पेंट 2 येईल. 3 मिथाईल पेंट 2 येईल. याच्यामध्ये बघा की पेंट मला काय सांगतो की बाबा 5 कार्बन आहे, 5 कार्बनची चेन आहे. ओके, हा, तू काय सांगतो की 2 नंबरला इन म्हणजे काय, डबल बॉन्ड आहे. हा, आणि काय 3 मिथाईल काय म्हणतो की 3 नंबरला एक काय ग्रुप पण आहे, ज्याचे नाव आहे मिथाईल ग्रुप आहे. म्हणून काय याचं कॉमन नेम, याचं स्ट्रक्चर जे आहे हे असं झालं, त्याचं कॉमन IUPAC नेम काय हे आलं. ठीक आहे, आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो. मग आता पाहूयात आपण काय, हे झालं आपण एक छोटे छोटे घेतलो. आता आपण याच्यापेक्षा एकदम कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर वगैरे घेऊन पाहू. आपण एबीसी सोबत शिकत असताना काय आपल्याला पहिली गोष्ट तर घाबरायची काही गरज नाही. का तर आपण एकदम झिरो टू हिरो, एकदम ग्राउंड लेवलला आपण चालत आहोत, असं समजून चालत आहोत की आम्हाला काहीच येत नाही. आणि कारण की कसं असतं की कोणतरी म्हणलेलं आहे की साखर खाण्याची मज्जा जी आहे ती हत्ती होऊन नाही तर मुंगी होऊनच आहे. सेम टू सेम तसंच आहे की एखादं ज्ञान जर घ्यायचं असेल आपल्याला, एखादं ज्ञानग्रहण जर करायचं असेल तर अज्ञानी म्हणूनच आपण करू शकतो. काय ते कुठेतरी म्हणलेलं आहे ना की काय आहे की जर का देणारा ज्ञानी आणि जर का घेणारा अज्ञानी असेल तरच त्या ज्ञानाचा काहीतरी कुठेतरी फायदा होईल, आहे की नाही. आणि जर का घेणारा ज्ञानी असेल आणि काय घेणारा ज्ञानी असेल म्हणजे काय डबल शाने. आपण तर शिकवत आहोत म्हणजे शिक्षकापेक्षा विद्यार्थी जास्त शहाणा, आहे की नाही. असं काही कितीतरी होतंय. आणि अशा गोष्टीत काय होतंय काय नाही तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आता आपण काय करूयात, कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर कडे वळूयात, जेणेकरून काय घे की ज्या की बाबतीत मध्ये काय एकदम कित्येक तरी विद्यार्थी घाबरतात की बाबा एकदम कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आलं की काय करायचं काय नाही हे समजत नाही. असं विद्यार्थ्यांना भीती वाटते की त्या भीतीला आपल्याला मुळात मारायचं कसं, आपण पाहूयात. पहिली गोष्ट, एबीसीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला घाबरायची काहीही गरज नाही. काय आहे, काही घाबरायची गरज नाहीये. चला आपण पाहूया डायरेक्ट स्ट्रक्चर कडे. पहा, CH3 बॉन्ड CH2. मी किती कॉम्प्लिकेटेड करतोय बघा हे स्ट्रक्चर. ठीक आहे, चला याच्यापेक्षा थोडंसं अजून कॉम्प्लिकेटेड करून टाकू. चला करूया त्याच्यापेक्षा अजून कॉम्प्लिकेटेड. अजून कॉम्प्लिकेटेड करायचं ना, चला केलं बघ. काही नसतंय रे, हे काही नसतं. हे फक्त काय कॉम्प्लिकेटेड म्हणजे काय, स्वतःच्या मनानं फक्त काय रूल्स रूल्स विसरायचे नाही. पहिला रूल्स काय म्हणतोय मग आपला, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. चलो फिर देखो, लॉंगेस्ट चेन कोणती वाली आहे, 1 2 3 4 5 6. सरळ गेलं तर 6 होईल. हर एक पॉसिबिलिटी पाहायची, हर एक पॉसिबिलिटी पाहायची. तुम्ही एकदम म्हणाल की काय सर, जर का पॉसिबिलिटी आम्ही नेट JEE साठी आम्ही प्रिपेअर करायला लागलो आणि जर का आम्ही पेपरला जर का नुसतं पॉसिबिलिटीज जर का पाहण्यामध्ये जर का आमचा तास गेला तर आम्ही पेपर डॉक्टर कधी बनायचं. तर ही अशी गोष्टी असतात की जे की काय प्रॅक्टिस असते. रात्रभर जागायचं असते, रात्रभर आपण काय प्रॅक्टिस करायची असते. कारण की काय आहे की शिकवणारा किती जरी चांगला शिकवला तर सेल्फ स्टडी एक असते की सेल्फ स्टडी तुम्हाला करावीच लागणार.
करावीच लागणार आहे. बहुतांश विद्यार्थ्यांची चूक कुठं होते की क्लासेसमध्ये काय शिकवलं जातं काय नाही ते सगळं काही नीटवर नीट ऐकत आहेत, पण घरी गेल्याच्या नंतर ते कधी वही उघडून सुद्धा पाहत नाही की काय शिकवलं होतं किंवा काय नाही. कारण की विषय काय असतो की इथं बसल्याच्या नंतर आपल्याला समजतं की काय काय चालू आहे, ओके सगळं काही समजलं, बट घरी जेव्हा आपण जातो त्या वेळेला काहीच आठवत नाही. त्याच्यामुळे रिव्हिजन, सातत्य आपल्याला पाहिजे. आणि काय पहिली गोष्ट काय भीती मारून टाकायचं. चला मग आता आपण पाहूयात काय आहे की सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. पाहिलं आपण 1 2 3 4 5 6. ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करून एकदम परफेक्ट व्हाल का नाही, मी सांगू तुम्हाला ज्या वेळेला प्रॅक्टिस कराल का नाही तुमच्या नजरेमध्ये एवढी क्षमता येते, एवढी ताकद येते की तुम्हाला सरळ समजून जाते की काय लॉंगेस्ट चेन काय ही मोठी वाली सरळ समजून जाते. पण ह्या गोष्टीसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, प्रॅक्टिस करावं लागणार आहे. फक्त आणि फक्त हे एवढेसे लेक्चर बघून एवढंच नाही, स्वतःच्या मनानं काय जेवढं होईल तेवढं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर काढायचं, त्याच्यानंतर मग काय स्वतःच नाव देत बसायचं आहे की नाही. स्वतःला स्वतः क्रॉस जाणं यालाच बोलते. चला 1 2 3 4 5 6. ठीक. आणि एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय बहुतांश विद्यार्थ्याची चूक कुठं होते की म्हणजे पहिल्यांदा डोक्यात काय भरलेलं आहे आपल्या, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. ओके, काय भरलेलं आहे आपल्या डोक्यात, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. इफ जर का असं असेल, ठीक आहे, जर का असं झालं की लॉंगेस्ट चेन 1 2 3 4 5 6 ठीक आहे इकडे. जर का समजा एक जस्ट सपोज जर का लॉंगेस्ट चेन अशी आली असते 1 2 3 4 5 6 7 8 अशी जर का कुठेतरी वाढत वाढत गेली असती, समजा हेच असलं असतं असं जर का असले असते, ही जर का लॉंगेस्ट चेन असली असते, त्यावेळेला काय असंच तुम्ही नाव करत नसतं. पण कितीतरी विद्यार्थी असे असतात की जे की काय लॉंगेस्ट चेन काय हे वाली करतात अशी, आणि मग नंतर चुकतात. याच्यामध्ये काय चूक असेल बरं, काय चूक आहे? कारण की काय शिक्षकांनी काय म्हणलं होतं आम्हाला, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन एवढंच सांगितलेलं आहे. पण या चेन मध्ये बाबांनो, या चेन मध्ये डबल बॉन्ड इन्क्लूड असणं लय महत्वाचं. त्या लॉंगेस्ट चेन मध्ये डबल बॉन्ड आलाच पाहिजे. जर का मी डबल बॉन्डला न गृहीत धरता जर का इकडे कुठेही अशी जर का लॉंगेस्ट चेन करत असेल तर माझ्या त्या लॉंगेस्ट चेनला माझं उत्तर चुकीचंच असणार आहे. त्याच्यामुळं सगळ्यात प्रिकॉशन्स, हर एका नियमाची काय असते, प्रिकॉशन्स असते. मग याच्यामध्ये प्रिकॉशन्स काय पाळायचे आपल्याला की हे सगळं लॉंगेस्ट चेन वगैरे सिलेक्ट करत असताना आपल्याला काय आहे की आपल्याला डबल बॉन्डला कव्हर करूनच चालायचं आहे. ठीक आहे, आपल्याला काय आहे डबल बॉन्ड आपला आलाच पाहिजे. चला आता आपण काय करूयात, नाव देऊयात 1 2 3 4 5 6. लॉंगेस्ट चेन झाली माझी. आणि लॉंगेस्ट चेन माझी. चला मग आता काय आहे की मग काय डबल बॉन्डला कमीत कमी नंबरिंग बघा इकडून. आता तुम्ही म्हणाल की इथं सर ब्रांच आहे आणि कसं इथं मग सोने पे सुहागा झालं ना आपल्यालाच बरं. काय आपल्याला सोने पे सुहागा हो गया आहे. बघा इथं काय झालं बरं, इथं ब्रांच आलेली आहे. तुम्ही काय म्हणला मग काही लोकांचं कन्फ्युजन असं पण असतं, काय काही लोकांचं कन्फ्युजन असं पण असतं की सर ब्रांचला काय कमी नंबर द्यायचा आहे, म्हणजे काय ब्रांचच्या बी आधी काय डबल बॉन्डला कमी नंबर द्यायचा, बरोबर ना सर. पण इथं एक आणि इथं दोन जर जेव्हा द्यायला लागलो तर ब्रांचला कमी नंबर भेटायला. पण बाळांनो काय आहे की हा 2 नंबर जो आहे तो डबल बॉन्डला पण ऑटोमॅटिकली व्हायला लागला ना. तो 2 नंबर जो आहे तो डबल बॉन्डला बी जायला लागला ना. त्याच्यामुळं काय इनडायरेक्टली काय आहे तो डबल बॉन्डलाच आपण कमी नंबर देतो. ठीक आहे, हे विद्यार्थ्याचे डाऊट्स असतात आणि जे की काय कोणी शक्यतो क्लिअर करत नाही. हे आम्ही काय सांगतो की कारण की काय आम्हाला माहित आहे विद्यार्थी दशेमध्ये असताना एक प्रॉब्लेम नसते, एक प्रॉब्लेम नसते आहे की नाही. घरचं प्रेशराईज वेगळं, शाळेतलं प्रेशराईज वेगळं, आपल्या कॉलेजमधलं वेगळं, कुणाला काय पाहुण्यारावळ्यांचं वेगळं, काय कुठपर्यंत आलं काय झालं कुठपर्यंत आलं काय झालं, हे सगळ्या प्रेशराईज मेंटेन करून चालायचं. काय दिवस दिवस कॉलेज करायचं, पाठ 5ला 4ला उठायचं, कॉलेजला जायचं, पुन्हा अजून क्लासेस वगैरे करायचं. घरी आलं, घरी आल्याच्या नंतर काय मेसचा तेवढाच काय डब्बा वगैरे खायचं, तसंच पुन्हा झोपून जायचं. कधी मेसला सुट्टी असली तर उपाशी पोटी झोपायचं. हे काय अशा अडचणी येतच असते. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना देखील, या सगळ्या गोष्टी करत असताना देखील काय पण मन लावून अभ्यास करायचा. ठीक आहे ना, मन लावून. कारण की तुमचं केलेलं आजचं जे स्ट्रगल आहे, तुम्ही केलेलं आज जे स्ट्रगल आहे तेच तुम्हाला उद्याच्याला काय सुखाची पोळी जी आहे की नाही तुमची याच यावरच भाजणारी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्ष द्या. चला झालं.
मग नंबरिंग दिलेली आहे आपण 1 2 3 4 5 6 चला मग मी काय म्हणलो सेम टू सेम काही बाकीचं चेंज नाही जसं आधी मिथाईल इथाईल कुठलाही ग्रुप येईल त्या ग्रुपला लिहायचं मग सांगा बरं सेम टू सेम मग काय तिथं मागे काय म्हणलं होतं मिथाईल ग्रुप बघा बरं कुठे कुठे आहे 2 ला आहे का ठीक आहे 2 वामा 3 ला आहे का ब्रांचिंग नाही 4 ला आहे 4 वामा एका ग्रुपच्या बाबतीत 4 झालं दुसऱ्याच्या 4 हा किती झालेली मग ही 1 2 3 असं जर का असेल तर मग मी या 3 ला काय म्हणणार बरं ट्रायमिथाईल काय म्हणणार ट्रायमिथाईल हा त्याच्यानंतर कितीची आहे बरं चैन 6ची आहे हेक्झ हेक्झ हा त्याच्यानंतर काय डबल बॉन्ड किती नंबरला 1 ला आहे का नाही 2 ला आहे ओके चला 2 इन हे झालं माझं याचं नाव ओके याच्यामध्ये काही अवघड होतं का रे याच्यामध्ये काही अवघड होतं का काहीच सुद्धा नव्हतं काय केलं बरं पहिल्यांदा मी सरळ सरळ माझं पहिलं काय सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करताना फक्त एवढं एक प्रिकॉशन पाळायचं आपल्याला की लॉंगेस्ट चेन करताना याच्यामध्ये डबल बॉन्ड इन्क्लूड झाला पाहिजे ना माहित पडलं आपण लॉंगेस्ट चेन केलोय डबल बॉन्ड कुठे आहे याचाच पत्ता लागला आहे की नाही त्याच्यामुळे डबल बॉन्ड आलाच पाहिजे डबल बॉन्ड झाला त्याच्यानंतर काय ब्रांचिंगला कमीत कमी नंबर दिलो आपण सगळं काही बघितलं त्याच्यामुळे बघा 2 ठीक आहे आता बघा सांगतो मला हेक्झ हेक्झ मला काय सांगतो 6 कार्बन आहे 1 2 3 4 5 6 6 आहेत हा 2 इन काय म्हणतो की दुसऱ्या कार्बनला काय डबल बॉन्ड आहे अटॅच आहे 2 नंबरला 1 ला आणि 2 ला एक तरी इकडे बी असू शकतो मग जर स्ट्रक्चर थोडंसं चेंज होतं आहे की नाही हेक्झ 2 इन आता काय 2,4,4 बघा एक मिथाईल ग्रुप जो आहे 2 नंबरला 4 ला काय आहे 2 आहेत 2,4,4 ट्राय मिथाईल हेक्झ 2 इन ओके चला हे झालं याच्या बाबतीत मग चला मग आता काय पाहायचं आहे आपल्याला हे आपण काय कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर पण पाहिलं आपण आता पाहूया की याच्यापेक्षा अजून काय कॉम्प्लिकेटेड होत आहे याच्यापेक्षा आपण एक कॉम्प्लिकेटेड होतं हे आपलं काय आहे आपण काय एक शेवटचं काय करूयात आपण एक शेवटचं उदाहरण पाहूयात ठीक आहे त्याच्यानंतर एक छोटासा एक कन्सेप्ट एक राहतो जे की मी लगेच सांगून देईल ठीक आहे पटकन मला सगळेजण काय याचा आन्सर पण सांगायचं ठीक आहे हे करतो इथं लावतो ठीक आहे चलो इतकं मोठं स्ट्रक्चर आहे इतकं मोठं स्ट्रक्चर आहे मी काय मनानं मी काय केलोय हे कुठल्या पुस्तकातलं वगैरे आहे का नाही मी माझ्या मनानं घेतलं ही माझ्या काय मी मनानं घेतलं नाही का मला मनानं जमतंय बरं कारण की काय आम्हाला बेसिक माहित आहे आम्हाला काय एकदम बेसिक आमचं स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे काय आम्हाला हे किती जरी मोठं आलं आम्हाला काही टेन्शन नाही असंच रांग जरी लागत गेली CH2 ची तरी सुद्धा आम्हाला काही फरक पडत नाही कारण की आम्हाला काय बेसिक रूल माहित आहे कारण की काय आम्ही पहिल्यापासून काय आम्ही एबीसीच्या प्लॅटफॉर्मशी काय आम्ही कनेक्टेड आहोतच पहा मग चला पहिला रूल काय म्हणतो रे मग सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन मग ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करताना डबल बॉन्डला सोडून द्यायचं का लॉंगेस्ट चेन मधून नाही तर डबल बॉन्ड ज्याच्यामध्ये आहे त्या कार्बनलाही इन्क्लूड करून तिथं लॉंगेस्ट चेन आपण सिलेक्ट करायची मग पहा बरं कुठून करायची बरं आधी मी काय सरळ लय मोठे दिसायला मी सरळ मोजून घेतो चला 1 2 3 3 ला काय इकडून माझा डबल बॉन्ड अटॅच आहे 4 5 6 7 8 आणि हा 9 ठीक आहे जर का मी थोडस क्रॉस होतो 1 2 3 4 5 6 7 आणि 8 सरळ गेला तर 9 व्हायला होता आता काय 8 व्हायला लागले मग काही टेन्शन घ्यायचं सरळ प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन केली ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड आला का इन्क्लूड आहे माहित पडला आपण इथं डबल बॉन्ड नाही डबल बॉन्ड इथं आहे आणि आपण काय केलं लॉंगेस्ट चेन तिथे सिलेक्ट केलं आणि मग नंतर नॉमेनक्लेचर देताना आपण बघायला लागलोय की बाबा 2 इन डाय इन 3 इन हीच नाही गेले मग हा कोण झाला अल्केन झाला आहे की नाही आणि हा ब्रांचिंगला मग याला कसं नाव द्याल तू आहे की नाही त्याच्यामुळं एक थोडस प्रिकॉशन्स तेवढंच एक छोटस असतं की बाळगलं पाहिजे आपण
ठीक आहे. आता याचं नाव देत असताना चला मग नंबरिंग कमीत कमी नंबर कुठून भेटेल बघा याला. हा, आधी प्रिफरन्स कुणाला द्यायला तुम्ही डबल बॉन्डला. चला मग एक, चला इथून द्या, 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, 9 झालं. हा, ब्रांचिंग बघा कशा कशाचे. इथं मिथाईल आहे, इथं मिथाईल आहे, इथं मिथाईल आहे, इथं पहा बरं हा कोण आहे बरं, CH2 बॉन्ड CH3, हा C2H5 आहे माझा, C2H5. हाच कोण आहे माझा, इथाईल आहे, तोच कोण आहे माझा, इथाईल आहे. ठीक आहे, मग माझ्याकडे किती, 1 2 3 मिथाईल आणि काय एक इथाईल आहे. 3 मिथाईल आणि 1 इथाईल आहे. मला आठवतंय मी तुम्हाला सुरुवातीला स्टार्टिंगला ज्या टायमाला शिकवत होतो त्यावेळेला लय विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की काय आहे, की आता इथाईल आला मिथाईल, मग आधी कुणाला घ्यायचं, इत का मिथ. मी काय म्हणतो आधी इत का मिथ, इत का मिथ, काय घ्यायचं हे आधी. मी काय म्हणलो जो कोणी अल्फाबेटिकली ऑर्डर, अल्फाबेटिकलच्या ऑर्डर जो कोणी आधी आहे त्याला आधी घ्यायचं. मग सांगा ई का एम, ई ऑब्वियस गोष्ट आहे. मग काय एम ई वाल्याला आधी घ्यायचा. ई वाला कुठल्या पोझिशनला आहे बरं, 6ला. मग चला 1 2 3 6लाच आहे ना. हा, मग काय 6, हा कोण आहे तो, इथाईल आहे, इथाईल. ठीक आहे, 6 इथाईल. थोडंच खाली लिहितो नंतर ते. ठीक आहे, इकडे पहा 6 इथाईल. आता मिथाईल वाले मोजूयात कुठे कुठे आहेत. 3 कॉमा 3 ला 1 आहे, हा 5 ला बी 1 आणि 5 लाच 1. ठीक आहे, 5 कॉमा 5. हा किती झाले बरं, 1 2 3. 3 वाला कोण माझा, ट्राय. ठीक आहे, ट्राय मिथाईल, ट्राय मिथाईल. हा, मग काय आता काय राहिला, 1 2 3 लॉंगेस्ट चेनला मोजले. चला कितीचे, 9. नोन, नोन. ठीक आहे, आता डबल बॉन्डची पोझिशन बघायचं, कुठं आहे डबल बॉन्ड, 1 ला आहे का नाही, 2 ला नाही, 3 ला आहे. मग 3 3. ठीक आहे, 3 3. या कारणामुळे याचं नॉमनक्लेचर नाव काय झालं की 6 इथाईल 3,5,5 ट्राय मिथाईल नोन 3 इन. काय, नोन 3 इन. समजतं याच्यामध्ये नोन मला काय सांगतोय बरं, की लॉंगेस्ट चेन जी आहे ती काय आहे, 9चे. ठीक आहे, याच्यामधून नोन आणि काय 3 इन काय सांगतो की 3 नंबरला काय बघा, 3 नंबरला माझा काय डबल बॉन्ड आलेला आहे. त्याच्यानंतर 6 इथाईल काय सांगतोय, 6 नंबरला जो आहे माझा इथाईल ग्रुप अटॅच आहे. सेम टू सेम 3 5 5 3,5,5 याला काय म्हणजे ट्रायमिथाईल जोडलेले आहेत, म्हणतात सेपरेट काय CH3 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 काय त्याशी काय बॉन्डिंग केलेले आहे. याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, तर मग आता हे झालं. याच्यानंतर काय एक छोटासा काय कन्सेप्ट होतो, ज्या वेळेला डबल बॉन्ड डबल येतो. काय म्हणतोय मी, ज्या वेळेला डबल बॉन्ड डबल येतो, जसं की काय इथे समजा इथे एक अजून एक डबल बॉन्ड आला. ठीक आहे, इथे एक अजून एक डबल बॉन्ड आला किंवा तिथे अजून एक डबल बॉन्ड आला, असे जेव्हा होतं त्यावेळेला काय करायचं ते पण आपण पाहून घेऊ. पहा, ज्या वेळेला स्ट्रक्चर माझा असं असेल, ज्या वेळेला काय माझं स्ट्रक्चर जेव्हा असं असेल त्यावेळेला मी काय करेन, पहिल्यांदा काय आहे, पहिला रूल काय म्हणतो मला की सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. काय म्हणणार मी, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. पण त्या सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन मध्ये काय आहे, माझा डबल बॉन्ड इन्क्लूड झाला पाहिजे. मग हा डबल बॉन्ड इन्क्लूड होत असताना नीट पहा की मी काय आधी मोजतो. चला 1 2 3 4. पण या बाबतीत काय 2 डबल बॉन्ड आलेले आहेत. मग असं नाही की 1 2 3 4 आणि 5 आणि इकडे मी 6 जाईल. ठीक आहे, हे दोन्ही डबल बॉन्ड मला काय कव्हर अप झाले पाहिजे, हे दोन्ही डबल बॉन्ड माझ्या लॉंगेस्ट चेन मध्ये आलेच पाहिजे. त्याच्यामुळे बघा 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, मग काय याच्यामध्ये बघा दोन्ही डबल बॉन्ड माझ्या या लॉंगेस्ट चेन मध्ये यायला लागले. ठीक आहे, असं नाही की एक डबल बॉन्ड आला आणि दुसरा आलाच नाही. ठीक आहे, दोन्ही डबल बॉन्ड कव्हर झाले. आता काय आहे, डबल बॉन्डला कमीत कमी नंबर द्यावा. मग बघा इकडून जर का दिलं 1 2
इथून काय डबल बॉन्डला किती नंबर भेटायला 2. त्या साईडने बघतो बरं 1 2. ठीक आहे 1 2. मग बघा आता काय होईल डबल बॉन्डला काय सेम सेम नंबर भेटायले बघा. अशा केसेस मध्ये काय बघायचं की डबल बॉन्डला तर काय सेम सेम नंबर भेटायला लागलाय ना माझा. मग सेम नंबर जर का भेटत असेल तर इकडून बी सेम नंबर तिकडून बी सेम नंबर असं जर का भेटत असेल मग प्रिफरन्स कोणाचा ब्रांचला कमीत कमी नंबर जावा. इकडून मी जर का दिलो 1 2 3 4 5 ब्रांचला काय आहे 5 नंबर भेटायला लागलाय. आता बघा म्हणून काय 1 2 3 इकडून किती 3 नंबर भेटायला. मग राईट कोणता असेल राईट हँड साइड नंबर राईट असेल 1 2 3 4 5 6 and 7. ओके नाव लेट्स सी पहिल्यांदा काय लिहिणार बरं तुम्ही. बाकीचे नियम चेंजेस आहेत का काही नियमामध्ये चेंजेस नाही. 3 मिथाईल ठीक आहे 3 मिथाईल. त्याच्यानंतर कितीची चेन आहे बरं ही मोठी अजून कुठली ब्रांचिंग वगैरे राहिलेली आहे याच्यामध्ये नाही. सगळ्यात मोठी चेन कुठली आहे 7 ची. 7 ला काय म्हणणार तुम्ही हेप्ट. चला डबल बॉन्ड कुठे आहे बरं बघा 6 ला बघा तिकडून बघायचं ठीक आहे 1 2 क्वामा 2 क्वामा इकडून यायचं 2 3 ला आहे का नाही 4 ला हो का नाही 5 ला आहे 2 क्वामा 5. ठीक आहे समजलं काय म्हणलं मी बघा 2 ला 1 ला आहे का डबल बॉन्ड नाही 2 ला आहे ओके 2 लिहिला ठीक आहे 3 ला नाहीये 4 ला नाहीये 5 ला आहे मग 2 क्वामा 5. आता बघा एक जेव्हा असेल जेव्हा मी मिथाईलच्या वगैरे बाबतीत काय जेव्हा एक मिथाईल होता त्या टायमाला काय मी मिथाईल लिहित होतो. जेव्हा 2 होते तेव्हा काय डायमिथाईल 3 होते तेव्हा काय ट्रायमिथाईल सेम टू सेम तसंच. जर का एक डबल बॉन्ड होता तेव्हा मी काय लिहिणार इन. जेव्हा 2 असतील तेव्हा डाईन. जेव्हा 3 असतील ट्राईन. ठीक आहे इतकं सोपं आहे ते म्हणून काय डाईन. ओके बघा 3 मिथाईल हेप्ट 2,5 डाईन. एवढं हे एकदम सोपं आहे. हे इतकं एवढं सोपं आहे. ठीक आहे काय म्हणलो 3 मिथाईल हेप्ट 2,5 डाईन. ठीक आहे मग आता हे आपल्याला समजलं असेल. मग आता काय करूया मग जर मला सांगा जर का अजून एखादा बॉन्ड आला असता इथं जर का मी बॉन्ड दिलो असतो अजून एखादा तर मग काय झालं असतं बरं तिथं काय होईल बरं इथं काय चेंजेस झाला असतं बरं 2 क्वामा बाकीचं सगळं तर सेम आलं असतं ना. बाकी काय 2 क्वामा 4,5 मग काय ट्राईन. ओके जर का मी इथं डबल बॉन्ड दिला असता सपोज जर का मी इथे डबल बॉन्ड जर दिला असता मग काय आलं असतं 2 क्वामा 3 क्वामा 4,5 हा काय एक ट्राईन. समजतंय काय इतकं सोपं आणि साधं एकदम स्ट्रक्चर आहे. बाकीचं काही नाहीये याच्यामध्ये साधा आणि सोपं एकदम बारीकशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये काय डबल बॉन्ड डबल जरी आला तरी सुद्धा काय डबल घाबरून जायचं नाही. ठीक आहे जास्त डबल डबल होईल. ठीक आहे आता आपण काय करूयात एकदम काय फायनल वाला काय एकदम कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर वाला एक पाहूयात. मी जेवढं होईल तेवढं माझ्याकडून कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर बनवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे आणि काय करूयात इथं बी काय करू आपण इथला बी एक काढून काय करू इथे अजून एक मिठाई बघू. ठीक आहे चला मग इतकं जरी मोठं स्ट्रक्चर असलं तरी तुम्ही घाबरणार का पहिलं तुम्ही कोणासोबत आहात एबीसीच्या प्लॅटफॉर्म वरती आहात तुम्हाला घाबरायचंय का नाही. पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन बट इन दिस केस वी हॅव टू कव्हर द ऑल द डबल बॉन्ड्स. ठीक आहे त्याच्यामुळे काय जिथं जिथं डबल बॉन्ड आहेत या लॉंगेस्ट चेन मध्ये ते डबल बॉन्ड पण आले पाहिजे इन्क्लूड झाले पाहिजे. त्यामुळे बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 जर मी सरळ गेलो तेव्हा आणि तेव्हाच माझे दोन्ही डबल बॉन्ड कव्हर होणार आहे. त्याच्यामुळं अशा कंडिशनला मी डोळे झाकून काय पहिल्यांदा करणार मी माझे दोन्ही डबल बॉन्ड कव्हर करून घेणार. ओके केलं त्याच्यानंतर काय आहे डबल बॉन्डला कमीत कमी पोझिशन बघा बरं इकडून जर का दिलं मी 1 आणि इकडून 2 1 2 इकडून बघा बरं 1 आणि 2 डबल बॉन्डला काय 2च येईल ना पोझिशन.
डबल बॉन्डला नंबरिंग किती येईल 2. मग डबल बॉन्डचा झाला, मग मी प्रिफरन्स कोणाला देणार, डबल बॉन्ड तर सेम सेम यायला लागला, मग प्रिफरन्स कोणाला असणार, ब्रांचिंगला. मग ब्रांचिंगच्या बाबतीत बघा बरं, ब्रांचिंग इकडून जर का दिलं 1 2, पहिली ब्रांचिंग इथं, चला बघा 3, ब्रांचिंगला किती नंबर भेटायला 3. कोणतीही ब्रांचिंग असू द्या, ठीक आहे, ब्रांचिंगला कुठं किती नंबर भेटायला 3. मग इकडून बघितलं मी 1 आणि 2, मग माझा राईट कुठला असेल बरं इथं, हे वाला लेफ्ट हँड साइड वाला इसका. चलो 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे. तुम्ही हर एकाची व्हॅलेन्सी बघू शकता की हर एका कार्बननं फक्त आणि फक्त 4च बॉन्ड फॉर्म केलेले आहेत, ठीक आहे. ही प्रॅक्टिस एवढी पाहिजे की ज्या वेळेला आपण स्ट्रक्चर काढत आहोत त्यावेळेला काय आपलं HB इथं नाही की इथं H2 लिहिला, इथं 5 लिहिला, असं पण होऊ नये आपल्याला, ठीक आहे. याचीही प्रिकॉशन्स आपण एक गोष्टी जी असते ते प्रॅक्टिसनं होऊन जाते, कालांतराने वगैरे प्रॅक्टिसनं होत जाते. त्यामुळे आता पहा, ठीक आहे, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, आता ब्रांचिंगला नंबर वगैरे बरं. मग चला लिहायचं काय बरं, मग मिथ बरोबर, मिथ मिथ कुठं आहेत बरं, 1 2 3, 3 जागी मिथ आहे, पण येत काय इथाईल, इथाईल ग्रुप पण आलाय ना माझा इथं. मग आधी मी मिथाईल लिहिणार का मी इथाईल लिहिणार, इथाईल आधी लिहिणार 4. मग काय लिहिणार 4 इथाईल, इथाईल याचं काम तरी झालं, हा तर मिटला बाबा, ठीक आहे. इथं लिहितो, ठीक आहे, 4 इथाईल. आता 2 कॉमा 3 कॉमा 5, कळलं मग कुठे येतं हे 2 3 5, काय ट्राय मिथाईल, 2 3 5 काय ट्राय मिथाईल. त्याच्यानंतर कितीची चेन आहे बरं ही सगळ्यात मोठी, सगळी ब्रांचिंग संपली का बघा बरं, 3 मिथाईल आले, ओके, 1 इथाईल आलाय, ओके. आता बघा एकदम कितीची मोठी चेन आहे ती 7ची, 7 ला काय म्हणणार मी हेप्ट, हेप्ट. चला डबल बॉन्ड बघा बरं, तिकडून येत असताना काय डबल बॉन्ड बघत असताना इथून आहे ना, हा डबल बॉन्ड बघत असताना इथं 2 1 2 ला 1 आहे, मग अजून कुठे डबल बॉन्ड आहे का, 3 ला आहे का डबल बॉन्ड, नाही, 4 ला नाहीये, 5 ला आहे, ठीक आहे, 5 ला आहे बघा डबल बॉन्ड आहे 5, मग 5, मग 2 डबल बॉन्डच आहेत ना, म्हणून काय तो डाईन. बस इतकं साधा आणि सोपं, एकदम बेसिक पासून हिरो बनायचं आपल्याला, काय एकदम बेसिक पासून एवढं साधा आणि सोपं, कितीही मोठं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर जरी आलं तरी सुद्धा काय आपल्याला काढता आलं पाहिजे, ठीक आहे. आणि जर का विद्यार्थी मित्रांनो आपल्यापैकी कोणी जर का आमचे प्रिव्हियस लेक्चर जर का कोणी पाहिले नसतील अल्केनचे वगैरे, तर काय आहे आपण अल्केनची सिरीज मध्ये टाकलेली आहे. हे काय अल्किनच्या बाबतीत होतं, हे अल्किन अल्केन अल्किन आणि अल्काईन. आता आपल्याला उद्याला काय पाहायचंय अल्काईन, आणि मी एक एक्स्ट्राचा एक लेक्चर घेईल ज्याच्यामध्ये काय आहे की आपण जे आता काय स्ट्रक्चर दिलंय मला, स्ट्रक्चरवरून आपण काय नाव काढलेलं आहे, आपण काय एक सेक्शन असं घेऊ, एक लेक्चर असं घेऊ त्याच्यामध्ये काय आपल्याला नाव दिलेलं असेल त्यांनी, आणि आपण काय प्रॅक्टिस म्हणून काय आपण स्ट्रक्चर काढायचं, स्ट्रक्चर ड्रॉ करायचं शिकू. कारण की आपण काय एबीसीच्या प्लॅटफॉर्मवरती शिकत आहे, आणि एबीसीच्या प्लॅटफॉर्मवरती काय आपण एकदम काय 0 to हिरो पर्यंतचा प्रवास काय आपण एकदम करायचा आहे. काय काय आहे हा हॅशटॅग लोहार पॅटर्न आहे, जिथे मध्ये काय आपण शिकत आहात. तर मग विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय पाहिलेलं आहे की आपण कॉमन नेम अल्किनचं पाहिलं, आयुपीएसी नेम पाहिलं, कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर पाहिलं. जर का डबल बॉन्ड ज्या वेळेला डबल येईल, काय म्हणलो मी, ज्या वेळेला डबल बॉन्ड डबल येईल त्याही वेळेला काय करायचं काय नाही हेही आपण पाहिलं. आणि इथंच नाही तर डबल बॉन्ड ज्या वेळेला ट्रिपल येईल किंवा टेट्राएस येईल त्याही वेळेला आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय आपण इथून जाणून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं स्ट्रक्चर कशीही कितीही जरी कॉम्प्लिकेटेड जरी झाले, आय डोंट थिंक सो की काय आता तुम्हाला काय कसल्याही प्रकारची अडचण येईल. तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो जर का तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण वगैरे येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की ना कमेंट करा. आमच्यासाठी काही सजेशन असेल तर ते आम्हाला नक्की ना सांगा. आणि जर का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर का हे आम्ही लेक्चर सिरीज चालू केलेली जर का पसंत आली असेल तर व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनला नक्की ना प्रेस करा, जेणेकरून काय की आम्ही काढलेले नवीन नवीन लेक्चर जे आहेत तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आणि काय आहे की येथे आपण हे करून आपण काय इथंच थांबूयात, आजच्या दिवसापुरतं इथंच थांबूयात. थँक्यू.